नागरिकांच्या सेवेसाठी उषा बेनकोळी यांचे जनसंपर्क कार्यालय आता नागरिकांच्या सेवेत तत्पर आहे. आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन संपन्न झालं. भाजपच्या या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन आनंदवली परिसरात संपन्न झाले. नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा विश्वास यावेळी दर्शवण्यात आला. मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत उषा बेनकोळी यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला आहे. पाहूया सविस्तर बातमी. भारतीय जनता पार्टीच्या वतीने आनंदवली येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बस स्टॉप या परिसरात प्रभाग क्रमांक 8च्या नगरसेविका उषा हिरामण बेनकोळी यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे मोठ्या उत्साहात उद्घाटन संपन्न झाले. अधिक मासाचे औचित्य साधत आणि राज्याचे जलसंपदा तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसाचा शुभमुहूर्त साधत नाशिक पश्चिम मतदारसंघाचे आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते फीत कापून कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. परिसरातील नागरिकांना विविध शासकीय योजना, नागरी सुविधा तसेच विविध प्रकारच्या कामकाजासाठी मदत आणि मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं, असं यावेळी सांगण्यात आले. उद्घाटनानंतर सत्यनारायण पूजन तसेच फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. यावेळी नगरसेविका उषा बेनकोळी यांच्या हस्ते उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार देखील करण्यात आला. तसेच आलेल्या मान्यवरांचे उषाताई बेनकोळी यांनी आभार मानले. दरम्यान यावेळी उपस्थित मान्यवरांनी उषा बेनकोळी यांना शुभेच्छा दिल्या. तसेच या कार्यालयातून नागरिकांच्या सर्व समस्या सुटतील असा विश्वास व्यक्त केला. आणि उषांना आणि त्याबरोबर सगळ्याच सहकारी नगरसेविका सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते की आता आपल्या इथे 3 नगरसेवक आहे. त्यापुढे आपल्याला 4 नगरसेवक पुढच्या काळात आपल्याला करायचे आहे भारतीय जनता पार्टीचे. आणि त्यामुळे आपण त्या दृष्टीने या भागात आपलं काम याही पुढे वाढवू. त्याचबरोबर इथे अंकिता आहे शिंदे, त्यांनाही मी सांगेन की आपला पाईपलाईन रोड, सोमेश्वर नगर हा जो परिसर आहे, गणेश नगर या परिसरात सुद्धा आपलं एक कार्यालय उघडा, जेणेकरून प्रत्येक ठराविक भागात जर आपलं कार्यालय असलं तर लोकांना सहज पोहोचणं शक्य असतं. आणि त्यामुळे तिथे पेपरची सुविधा असेल, पाण्याची सुविधा असेल, ज्येष्ठ नागरिकांना बसायची सोय असेल, ते लोक तिथे येऊन बसतील आणि आपल्यालाही मार्गदर्शन करतील. अशा पद्धतीने आपणही कार्यालयांची व्यवस्था करूया. तुम्ही सगळेजण मोठ्या संख्येने या उद्घाटनासाठी आलेले आहात, त्याबद्दल सगळ्यांचं मी मनापासून आभार मानते. आणि उषाताई बेनकोळी यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते. इथे अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या शुभेच्छा दिल्या आहे. मी त्यांना सांगेल की चांगलं काम केलं तर चांगल्या कामाची पावती ही निश्चित मिळत असते. त्यामुळे फक्त प्रामाणिकपणे काम करत राहायचं. आपल्याला जी काय कामाची आपल्याला पावती मिळायची ती मिळते. त्यामुळे तुम्हालाही पुढच्या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. जय श्रीराम. उपस्थित असलेल्या आपल्या कार्यसम्राट सीमाताई हिरे, याचबरोबर ते अंकिताताई शिंदे, त्याचबरोबर कविताई लोखंडे, आमच्या परत दुसऱ्या सहकारी सुनीताई बंधुरे, उत्तमजी भोसले, आमचे दुसरे बंधू गुंजाळ भाऊ, त्याचबरोबर या मंडळाचे नवनिर्मित अध्यक्ष गौरवजी बोडके, त्याचबरोबर राऊत भाऊ, शहाणे भाऊ आणि आपल्या प्रभागाचे सभापती समंतदादा देवरे, त्याचबरोबर हिरामणजी बेनकोळे, सर्व उपस्थित असलेले मान्यवर. आज अधिक मासाचं औचित्य साधून आम्ही या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं आहे. कारण नाशिक महानगरपालिकेमध्ये 122 नगरसेवक झालेत, पण बरेच जे आपले नागरिक आहेत या नागरिकांना दाखले घेणं आणि हे अडचणीचं सोयीचं ठरलं होतं. म्हणून आम्ही सर्वांनी एक निर्णय घेतला आणि आमदार त्यांनी सांगितलं सर्वांनी एक संपर्क कार्यालय शोधत तयार करा. आणि आम्ही लगेच घाईघाईने सर्वांनी संपर्काचा शोध सुरू केला. आणि नाशिक महानगरपालिकेचे जे गाळे आहे याच्यामध्ये आम्ही हा राखीव गाळा घेतला आणि जनतेला सुविधा कशा देता येईल आणि आपले पंतप्रधान मोदीजी साहेब यांनी ज्या शासनाच्या योजना राबवल्या ते योजना लोकांपर्यंत कशा पोहोचवता येतील याचा आम्ही मानस घेतलेला आहे. आणि तसंच आम्हाला सीमाताई हिरे मार्गदर्शन करत असतात. लोकांना दाखले देणं किंवा आपल्या आयुष्यमान भारत कार्ड कसं घ्यायचं
त्यानंतर आपल्या बसचं अर्धा तिकीट कसं घ्यायचं. आताच आमच्या भगिनीसुद्धा इथे येऊन थांबलेले आहेत. ताई, आपण मागच्या जी स्कीम राबवली त्यातल्या बऱ्याचशा महिला इथे त्यासाठी थांबून राहिलेले, कारण खूप असे अतिशय गरजेचं आहे. कारण लोकांना सुविधा देणं हे माहीत नसतं आणि कुठे घ्यायचं हे माहीत नव्हतं. त्यासाठी जनतेने जे आम्हाला सांगितलं की ताई आम्हाला एक संपर्क आला, तो आम्हाला कुठे यायचं माहीत नाही आणि घरी यायचं तर आपण कार्यक्रमाला बाहेर पडतो आणि सही शिक्के कधी द्यायचे हे त्यांना मोठा प्रश्न पडतो. म्हणून आम्ही हा संपर्काचं उद्घाटन केलं या ठिकाणी. आपण सर्वांनी उपस्थित राहा, त्याबद्दल मी सर्वांच्या मनामधून धन्यवाद म्हणते. जय श्रीराम. या कार्यक्रमास उपस्थित नाशिक महानगर सरचिटणीस रश्मी हिरे, गटनेते श्याम बडोदे, सातपूर प्रभाग सभापती समाधान देवरे, भाजप नेते महेश हिरे, नगरसेविका कविता लोखंडे, नगरसेविका अंकिता शिंदे, नगरसेविका सोनाली भंडुरे, नगरसेविका मानसी शेवरे, नगरसेवक नितीन निगळस, सातपूर मंडल अध्यक्ष गौरव बोडके, माजी मंडल अध्यक्ष नारायण जाधव, संजय राऊत, युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष प्रवीण पाटील, माजी नगरसेवक अरुण काळे, हिरामण बेनपोळी, शरद बेनपोळी, युवा अध्यक्ष सागर निकळ, प्रवीण आहिरे, दादा आरोटे आदी उपस्थित होते. सर्व सातपूर मंडल पदाधिकारी, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे.